Next point is electric potential due to a point charge. तर एखादा पॉइंट चार्ज आहे, ह्या पॉइंट चार्जच्या सराउंडिंगला असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ड्यू टू दॅट चार्ज, दॅट पोटेन्शियल नाव हिअर डिटरमाइन. नाउ कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this. Then a point charge plus q located at point O. तर ह्या O पॉइंटला जे आहे, O पॉइंटला आपण प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे. लेट कॅपिटल M be an intermediate point on this path where OM equal to x. आता ह्या पाथवरती M हे एक पॉइंट आहे. M हे जे पॉइंट आहे ह्या O पॉइंट पासून x एवढ्या अंतरावरती हा M पॉइंट. आणखीन OM हे जे अंतर आहे, OM हे अंतर x आहे. The electrostatic force on a unit positive charge at capital M is of magnitude. तर आपण ह्या M पॉइंटला जर एखादा युनिट चार्ज ठेवला, टेस्ट चार्ज ठेवला, तर त्या चार्जनं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे हा फोर्स F इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q बाय एक्स स्क्वेअर. हे डिस्टन्स x आहे, हा कुलॉम्स लॉ आहे. अकॉर्डिंग टू कुलॉम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू चार्जेस Q1 Q2 divided by r square, but Q1 is Q and Q2 is 1 here, hence, and distance is r is x here, hence Q by x square. Then for infinite small displacement dx from m to n the amount of work done is given by. आता इथं आपण m पासून n पर्यंत हा जे चार्ज आहे युनिट चार्ज टेस्ट चार्ज त्याला आपण पुश केलं सिस्टीमच्या अगेन्स्ट, कारण हा पण प्लस चार्ज आहे आणि आणखीन हा चार्ज दोन्हीमध्ये रिपल्शन आहे, तरी पण आपण सिस्टीमच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण m पासून n पर्यंत dx एवढा अंतर जे चार्ज पुश केला, तर तेवढे पुश dx करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन dw is equal to minus f into dx, that is force into displacement is work done. But here minus, meaning of minus is force and this displacement is oppositely directed. This is the work done required to displace this distance dx. तर हे dx इतकं अंतर ढकलण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे dw इतकं वर्क डन येतं. सेम इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा चार्ज आहे q, इथून हे r अंतरावरती a पॉईंट आहे, त्यानंतर m जे आहे इथं हा m x अंतरावरती आहे. इथून आपण m पासून n पर्यंत एक स्मॉल डिस्प्लेसमेंट dx इतकं अंतर पुश केलं आहे, त्यासाठी लागणारं वर्क डन आपण इथं काढलेलं आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट वन इज टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू a इज गिवन बाय. आता आपल्याला इन्फिनिटी इन्फायनाइट डिस्टन्स जे आहे तिथून a पॉईंटपर्यंत आपण हा चार्ज जे आहे युनिट चार्ज टेस्ट चार्ज ब्रिंग करण्यासाठी आणण्यासाठी जे लागणारं वर्क डन आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट हे m टू n जे आहे ओनली dx इतकं डिस्प्लेसमेंट जे आहे इतकं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी लागलेलं वर्क डन आपण dw हे काढलेलं आहे. आता आपण इन्फायनाइट अंतरापासून a पर्यंत जे लागणारं वर्क डन आहे हे आपण हे dx जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं इन्फिनिटी जर घेतलं, इथून इथं आपण फर्स्ट dx नेक्स्ट dx नेक्स्ट dx असं स्टेप बाय स्टेप आपण dx एवढंच डिस्प्लेसमेंट करत आपण a पर्यंत आलो. तर प्रत्येक dx एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी लागणारं वर्क डन हे dw आहे. त्यामुळं प्रत्येक डिस्प्लेसमेंट dx जे आहे हे dx करत करत आपण a पर्यंत आलो. तर प्रत्येक dx साठी लागणारं वर्क डन dw इतकं असेल आणि ते प्रत्येक dw आपण इन्फिनिटी पासून a पर्यंत जर आपण ऍड केले तर इन्फिनिटी पासून a पर्यंत हा युनिट चार्ज टेस्ट चार्ज आणण्यासाठी लागलेलं वर्क डन हे टोटल वर्क डन असेल. आणि हे टोटल वर्क डन w जे आहे हे सर्व जे dw छोटे छोटे dx चे डिस्प्लेसमेंट आहेत हे आपण ऍड केले, पण ह्या ॲडिशनला लिमिट आहे. इन्फिनिटीला ॲडिशन स्टार्ट करायचं आहे, r ला येऊन थांबायचं आहे. म्हणजे आपण इथं फर्स्ट dx नेक्स्ट dx असं करत 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 a पण येऊन थांबायचं आहे. a म्हणजे हे r अंतर आहे. तर इंटिग्रेशन ऑफ dw जे आहे हे ॲडिशन dw वर्क डन केल्यानंतर एकूण वर्क डन मिळेल. हे एकूण वर्क डन हे इन्फायनाइट डिस्टन्स पासून a पर्यंत ह्या युनिट चार्जला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन आहे. पण आपण ऑलरेडी dw ची व्हॅल्यू काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट केली -f इंटू dx. परत आपण f ची व्हॅल्यू पण ऑलरेडी काढलेली आहे. फोर्स हा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट q बाय एक्स स्क्वेअर. ह्या f ची व्हॅल्यू पुट केली तर
ही ॲक्च्युअली रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. आणखीन ह्या कॉन्स्टंट टर्म जे आहेत कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवले आहेत. ओनली व्हेरिएबल इंटिग्रेशन ठेवलेलं आहे. 1/x² dx हे व्हेरिएबल आहे. रिमेनिंग टर्म्स आपण ह्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले आहेत. आणखीन इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx जे आहे हे -1/x येतं. आणखीन अप्पर लिमिट स्मॉल आर आहे, लोअर लिमिट इन्फिनिटी आहे. मायनस मायनस हे प्लस झालं, प्लस झाल्यानंतर हे अप्पर लिमिट लोअर लिमिट. नेक्स्ट फॉर्म्युला इज पुट x अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज x इक्वल टू r मायनस x इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे इथं आपण एक वेळा अप्पर लिमिट व्हॅल्यू पुट केली मायनस लोअर लिमिट. 1/∞ हे 0 येतं, त्यामुळं w जे आहे हे 1/q/4πε0 1/r येतं. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला तेच इक्वेशन जे आहे q/4πε0r. दिस इज द वर्क डन required to bring this unit charge test charge from infinity to this a point. आता हा इन्फिनिटी पासून a पॉइंट पर्यंत ह्याला आणण्यासाठी लागलेलं वर्डन जे आहे हे वर्डन इतकं आलेलं आहे w. आता हे वर्डन जे आहे बाय डेफिनेशन दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट a ड्यू टू चार्ज q. आता इथून इथं पण आणलेलं लागलेलं वर्डन जे आहे हे वर्डन म्हणजेच ह्या a पॉइंटचं पोटेन्शियल असतं ड्यू टू q चार्ज. आता हे डब्ल्यूज आपण ह्याला पोटेन्शियल v इक्वेट केलं आहे. सेम इक्वेशन q/4πε0r. q हा चार्ज आहे, r हे डिस्टन्स आहे. म्हणजे ह्या q चार्ज पासून r एवढ्या अंतरावरती आपण जर इथं गेलो तर या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल ड्यू टू q चार्ज v इक्वल टू q/4πε0r. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी विथ r द डिस्टन्स फ्रॉम द चार्ज. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणखी इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे जसं डिस्टन्स चेंज होईल तर बघा हे डिस्टन्स चेंज झाल्यानंतर वर्क डन और पोटेन्शियल हे कमी होतं. म्हणजे डिस्टन्स वाढल्यानंतर काय होतं पोटेन्शियल कमी होतं. हे कसं कमी होतं आपण ग्राफनं बघायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणखी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर त्यामध्ये हे डिस्टन्स आहे r x ॲक्सिसला, y ॲक्सिसला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. तर ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डिक्रीजेस लाईक दिस एक्सपोनेन्शियली. And as potential as again distance increases, potential also decreases exponentially. But here this is 1/r in case of potential and in case of electric field 1/r². हे 1/r² असल्यामुळे दोन्ही पण एक्सपोनेन्शियल ग्राफ आहेत, पण हे वेगवेगळे जे स्लोप आहेत. तर हे आहे व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲज डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स वाढल्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी चेंज होते हे ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.